पुण्यात आजपासून 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन गणेश क्रीडा रंगमंच इथे शुभारंभ सोहळा। मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची नावं। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाबाबत माहित नाही, आपलं नाव कुठेही टाकलं जातं। नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं आंदोलन। आझाद मैदानासाठी दोन्ही समाजाची मागणी। समन्वयकांचं मुंबई पोलिसांना पत्र। मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा। अध्यक्षांना 4.5 लाख आणि सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन। मनोज जरांगेंच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 15 गावांना भेट देणार। रायगडच्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। दरडग्रस्त तळीयेवासियांना हक्काच्या घरांचं वाटप होणार। अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती विराजमान। राजस्थानातील गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती बनवल्या। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीसाठी शंकराचार्य निश्चलानंदांचा विरोध। प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच झाली पाहिजे, शंकराचार्यांचं मत। चीनच्या सरकारी वृत्तपत्रात भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक। मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झाल्याचं निरीक्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।